पॅरेंट म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहात हे मला माहिती आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे आपल्या मुलांचं फ्युचर सिक्युअर करून ठेवणं, फायनान्शियली त्यांच्यासाठी पॉलिसीज काढणं, एज्युकेशनसाठी पैसे बाजूला ठेवणं. एवढंच काय तर त्यांच्या लग्नासाठी सोन्याची तरतूद सुद्धा करायला आतापासूनच आपण सुरुवात करतो. बरोबर की नाही? तुम्ही परफेक्ट पॅरेंट आहात. हेच आपल्या पालकांनी सुद्धा आपल्यासाठी केलेलं आहे. पण एवढं सगळं असून सुद्धा आपल्याला अजूनही काही पैशाचे निर्णय नीट घेता येत नाहीत किंवा पैसा आपल्या हातात टिकत नाहीत किंवा तो पैसा ग्रो होत नाही. का बरं असं होत असेल? आणि जे आपल्या बरोबर झालं तेच आपल्या मुलांबरोबर व्हायला पाहिजे का? नाही. मग त्यासाठी काय करायचं? तर सुंदर सोल्युशन सांगते, ऐका. तुमच्याकडे तुमचा जो काही पगार येतो की नाही, तो पगार सगळ्या गोष्टी निपटवून झाल्यानंतर, तुमचं लोन, तुमचे EMI, तुमचे सेव्हिंग्स बाजूला काढल्यानंतर जी काही कॅश महिन्याभरासाठी तुमच्या हातात ठेवताना, त्या कॅश मधील थोडेसे पैसे तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात द्यायला सुरुवात करायची. आता ते 50 रुपये असतील की 5,000 रुपये हे तुमच्यावरती डिपेंडंट आहे. पण ती थोडीशी रक्कम तुम्ही तुमच्या मुलांच्या हातावर ठेवायची आणि नुसती ठेवायची नाही, तर त्याची आखणी कशी करायची हे तुम्हाला त्याला सांगायचं आहे. कसं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.